नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं शीतल रंगोली आर्टमध्ये। मैत्रिणींनो, मार्गशीर्ष महिना आता जवळ आला आहे। मार्गशीर्ष गुरुवार विशेष आपण कलश रांगोळी बघणार आहोत। तर इथे मी माझ्या मुलीचा हेअर बेल्ट आहे, असाच पडला होता तो, तर त्याचा उपयोग करून कलश रांगोळी काढणार आहे। तर बघा, ह्या पद्धतीने बेल्ट सरळ ठेवून घ्यायचा आहे आणि याच्या सहाय्याने आपण या पद्धतीने त्याच्याच आकाराची लाईन ड्रॉ करून घेणार आहे। बॉटल वापरली आहे मी, फेविकल बॉटल। त्याच्या सहाय्याने बघा, ऑटोमॅटिकच आपला हा कलशचा शेप इथे तयार झाला आहे। या पद्धतीचे बेल्ट आपल्या घरामध्ये मुलींनी नाही वापरले की पडलेले असतात, तर त्याचा पण उपयोग आपण मस्त करू शकतो। बघा किती छान आपला कलशचा जो शेप असतो तो आला आहे बघा इथे। बघा, मध्ये आपण हे श्रीफळ काढलं आहे आणि त्याच्या साईडने आपण पानं काढले आहेत बघा। त्यानंतर आपण इथे कलशमध्ये स्वास्तिक बनवणार आहे मी। मग या पद्धतीने इथे स्वास्तिक बनवलं आहे। त्याच्यानंतर आपण ज्या कलशच्या खाली या पद्धतीने दोन साईडने मी पानं दाखवले आहेत। कमळ फूल मी इथे दाखवत आहे बघा। बघा, कमळ फुलाच्या आपण दोन्ही साईडने तीन तीन पेटल्स बनवून घेतले आहेत आणि मध्ये मी एक फूल काढलं आहे बघा। आणि याच्यावरती आपण इथे बघा, दोन्ही साईडने आपण या कमळ फुलाच्या जे पेटल्स आहेत त्याच्यावरतीच आपण दोन्ही साईडने पण दिवे बनवून घेतले आहेत बघा। बघा, या ट्रिकने आपण किती सुंदर आणि सोप्या पद्धतीने अशी कलश रांगोळी तयार करू शकतो। बघा, दोन्ही साईडने आपण इथे फुलं पण काढले आहेत बघा। या पद्धतीने आपली सुरेख अशी रांगोळी डिझाईन तयार झाली आहे बघा। आपण कलशवरती इथे आता एक फूल बनवते मी।
मैत्रिणींनो, रांगोळी डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. या रांगोळीमध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही सुंदर कलर वापरा. तुमचे रंगसंगती करून छान असे कलर तुम्ही त्याच्यामध्ये भरून घ्यायचे आहेत. मी रांगोळी प्लेनच ठेवत आहे. रांगोळी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून मी जे रांगोळी डिझाईन नेहमी क्रिएट करत असते, जे व्हिडिओ मी अपलोड करत असते ते तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचते. आणि मार्गशीर्ष गुरुवारी ही रांगोळी नक्की ट्राय करून बघा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया परत एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.